Welcome student. We will start new chapter of mathematics part 1, chapter number 5, probability. Now we will learn first random experiment and its outcome. We use the following words to express the possibility in our daily conversation. काही शब्द आपण रोजच्या संभाषणात वापरत असतो. फॉर एक्झाम्पल प्रोबॅबल, मे बी, इम्पॉसिबल, शुअर, नियरली, 50-50 अशा प्रकारचे शब्द आपण आपल्या रोजच्या संभाषणामध्ये यूज करत असतो. Now some possibility statements are given here. बघा काही शक्यता दर्शक या ठिकाणी स्टेटमेंट दिलेले आहेत. द मोस्ट प्रोबेबल द रेन विल स्टार्ट फ्रॉम टुडे. म्हणजे आज पाऊस पडण्याची सर्वात जास्त शक्यता आहे. द इन्फ्लेशन इज लाईकली टू राईज. महागाई वाढण्याची शक्यता आहे. इट इज इम्पॉसिबल टू डिफीट इंडियन क्रिकेट टीम इन द नेक्स्ट मॅच. पुढच्या मॅचमध्ये इंडियन टीम हारण्याची शक्यता नाही. अशा प्रकारचे शक्यता असणारी स्टेटमेंट आपल्या रोजच्या जीवनामध्ये किंवा संभाषणामध्ये आपण वापरत असतो. आता या ठिकाणी पहा, द पिक्चर शोज अ टॉस बिफोर अ क्रिकेट मॅच. क्रिकेट मॅच सुरू होण्यापूर्वी या ठिकाणी टॉस करतानाचं एक पिक्चर दाखवलेलं आहे पहा, आणि त्याच्यामध्ये क्वेश्चन विचारलेला आहे, व्हॉट आर द पॉसिबिलिटीज. आता तो टॉस केल्यानंतर काय शक्यता असणार आहेत. आता याच्यामध्ये टॉस केल्यानंतर दोनपैकी एक शक्यता येईल. एक म्हणजे हेड येऊ शकतं किंवा दुसरं म्हणजे टेल येऊ शकतं. मग आता या ज्या पॉसिबिलिटी आहेत पहा, व्हॉट आर द पॉसिबिलिटी. हेड दाखवण्यासाठी एच हे लेटर वापरायचं आहे आपण, फक्त कॅपिटल एच. आणि टेलसाठी टी हे लेटर वापरायचं आहे. म्हणजे हेड एच आणि टेल टी अशा प्रकारे आपण ते दाखवणार आहे. अशा दोन शक्यता येऊ शकतात टॉस केल्यानंतर. सो हेअर देर आर 2 पॉसिबिलिटीज. त्याच्यामध्ये पहा काही ॲक्टिव्हिटीज. ॲक्टिव्हिटी 1, लेट ईच स्टुडंट in the class toss a coin once. What will you get? Teacher writes the observation on the board in a table. आता वर्गातील प्रत्येक विद्यार्थी कॉइन टॉस करतो आहे. आता समजा वर्गात 20 विद्यार्थी असतील तर कॉइन टॉस केल्यानंतर काही विद्यार्थ्यांचे हेड पडतील, काही विद्यार्थ्यांचे टेल पडतील. समजा पॉसिबिलिटी या ठिकाणी सुरुवातीला एच. आता ही एच पॉसिबिलिटी असणारे किती विद्यार्थी असतील, नंबर ऑफ स्टुडंट. सपोज
देर आर 12 स्टुडंट. म्हणजे 12 विद्यार्थी असे आहेत की त्यांनी कॉईन टॉस केल्यानंतर हेड पडलं आणि 8 विद्यार्थी असे आहेत की त्यांनी टॉस केल्यानंतर टेल पडलेलं आहे. अशा या शक्यता असू शकतात. आता सेकंड ॲक्टिव्हिटीमध्ये पहा. सेकंड ॲक्टिव्हिटी काय आहे? आस्क ईच स्टुडंट टू टॉस द सेम कॉईन ट्वाईस. व्हॉट आर द पॉसिबिलिटीज? आता या ठिकाणी प्रत्येक विद्यार्थ्याने दोनदा कॉईन टॉस करायचे आहे आणि मग काय काय शक्यता येऊ शकतात बघा. पॉसिबिलिटीज. आता पहिल्यांदा कॉईन टॉस केल्यानंतर हेड येऊ शकतं आणि दुसऱ्यांदा सुद्धा टॉस केल्यानंतर हेड येऊ शकतं. म्हणजे एका विद्यार्थ्याने दोनदा कॉईन टॉस केली, पहिल्यांदा याची आणि दुसऱ्यांदा याची. मग ते आपल्याला या ठिकाणी HH हे अशा प्रकारे दाखवता येईल पहा. मग अशी वर्गात एकूण टोटल 20 विद्यार्थी आहेत. त्यांनी दोनदा कॉईन टॉस केली. समजा नंबर ऑफ स्टुडंट 4 स्टुडंट असे आहेत की त्यांनी दोन्ही वेळेस कॉईन टॉस केली आणि हेड आले. असे 4 विद्यार्थी आहेत. आता हेड आणि टेल म्हणजे पहिली कॉईन टॉस केली हेड आणि दुसऱ्यांदा ती कॉईन टॉस केली टेल आलेले आहे. असे समजा 6 विद्यार्थी आहेत. त्याच्यानंतर काही विद्यार्थ्यांच्या बाबतीत पहिल्यांदा कॉईन टॉस केली टेल आणि दुसऱ्यांदा टॉस केल्यानंतर हेड येते. असे समजा 7 विद्यार्थी आहेत आणि दोन्ही वेळेस टेल येते कॉईन टॉस केल्यानंतर. असे 3 विद्यार्थी असू शकतील. अशा प्रकारे या विविध पॉसिबिलिटीज येऊ शकतात. आता थर्ड ॲक्टिव्हिटी पहा. नाव थ्रो अ डाय वन्स. व्हॉट आर द डिफरंट पॉसिबिलिटी ऑफ गेटिंग डॉट्स ऑन द अप्पर फेस. डाय म्हणजे जे फासे फेकले जातात. सापशिडीचा जो खेळ असतो त्याच्यामध्ये डाय असते पहा. म्हणजे 6 एकूण त्याला सरफेसेस असतात. प्रत्येक सरफेसवर असे डॉट असतात. एका सरफेसवर 1 डॉट, नंतर दुसऱ्या एका सरफेसवर 2 डॉट, त्यानंतर 3 डॉट, 4 डॉट, 5 डॉट, 6 डॉट, असं प्रत्येक सरफेसवर वेगवेगळे डॉट असतात. म्हणजे या ठिकाणी एक डाय म्हणजे फासा टाकणे. ती डाय फेकल्यानंतर असे काहीतरी अप्पर फेसवर कुठला तरी एक रिझल्ट येऊ शकतो. इच ऑफ दिस इज अ पॉसिबल रिझल्ट ऑफ थ्रोईंग अ डाय. म्हणजे अप्पर फेस सगळ्यात वरचा जो पृष्ठभाग दिसतो त्याच्यावर कदाचित 1, 2, 3, 4, 5 आणि 6 यापैकी काहीतरी शक्यता येऊ शकते. आता हे जे वर ॲक्टिव्हिटी होत्या ते सर्व रँडम एक्सपेरिमेंट आहेत. रँडम एक्सपेरिमेंट म्हणजे काय असतात ते पहा. रँडम एक्सपेरिमेंट the experiment in which all possible results are known in advance but none of them can be predicted with certainty and there is equal possibility for each result is known as random experiment. रँडम एक्सपेरिमेंट म्हणजे त्या प्रयोगाची रिझल्ट आपल्याला अगोदरच माहीत असतात परंतु निश्चित असा रिझल्ट आपल्याला सांगता येत नाही. अशा प्रयोगांना रँडम एक्सपेरिमेंट असं म्हणतात. आता त्याची काही एक्झाम्पल्स पहा. फॉर एक्झाम्पल टॉसिंग अ कॉईन म्हणजे कॉईन टॉस केल्यानंतर हेड किंवा टेल येणारे. निश्चित सांगता येत नाही की हेडच येईल किंवा टेल येईल म्हणून तो रँडम एक्सपेरिमेंट झाला. थ्रोविंग अ डाय. डाय फेकल्यानंतर अप्पर फेसवर 1, 2, 3, 4, 5, 6 यापैकी एक रिझल्ट येऊ शकतो. पिकिंग ए कार्ड फ्रॉम ए सेट ऑफ कार्ड्स
bearing number from 1 to 50. कार्डला 1 ते 50 नंबर आहेत, त्यातील एक कार्ड निवडायचे. तर 1, 2, 3, 4, 5 असं 50पर्यंत कोणतंही एक कार्ड आपण निवडल्यानंतर आपल्याला मिळेल. पिकिंग ए कार्ड फ्रॉम ए पॅक ऑफ वेल शफल्ड प्लेइंग कार्ड्स. शफल्ड म्हणजे जे आपण पत्ते खेळतो, त्याच्यात 52 कार्ड असतात, ते पिसलेले आहेत आणि त्या पिसलेल्या कार्डमधून एखादं कार्ड काढणं. अशा प्रकारचे जे एक्सपेरिमेंट आहेत त्यांना रँडम एक्सपेरिमेंट असं म्हणतात. आता आउटकम म्हणजे काय ते पहा. आउटकम म्हणजे काय असतं पहा. रिझल्ट ऑफ रँडम एक्सपेरिमेंट इज नोन ॲज अँड आउटकम्स. म्हणजे रँडम एक्सपेरिमेंटमधले जे रिझल्ट येतात त्यांना आउटकम म्हणतात पहा. काही एक्झाम्पल पहा. एक्झाम्पल 1, इन अ रँडम एक्सपेरिमेंट ऑफ टॉसिंग अ कॉइन देर आर ओनली 2 आउटकम्स. ज्यावेळेस एक कॉइन टॉस केली जाते त्यावेळेस त्याच्यामध्ये 2च आउटकम येऊ शकतात. एक म्हणजे हेड येईल किंवा टेल येईल, दोन्हीपैकी एक काहीतरी येऊ शकतं. याला आउटकम म्हणतात पहा. सेकंड एक्झाम्पल, इन ए रँडम एक्सपेरिमेंट ऑफ थ्रोविंग अ डाय देर आर 6 आउटकम. डाय फेकल्यानंतर त्या ठिकाणी 6 आउटकम येऊ शकतात पहा. म्हणजे कोणकोणते 6 आउटकम असतात. 1 or 2 or 3 or 4 or 5 or 6 असा अप्पर फेसवर कुठलीही एक शक्यता येऊ शकते. थर्ड एक्झाम्पल, इन अ रँडम एक्सपेरिमेंट ऑफ पिकिंग ए कार्ड bearing numbers from 1 to 50, there are 50 outcomes. 1 ते 50 नंबरच्या कार्डमधनं एखादं कार्ड उचलायचं म्हणजे 50 आउटकम्स या ठिकाणी येऊ शकतात. आणि चौथं एक्झाम्पल, अ कार्ड इज ड्रॉन रँडमली फ्रॉम अ पॅक ऑफ वेल शफल्ड प्लेइंग कार्ड्स. जे व्यवस्थित पिसलेले पत्ते असतात त्यातून एखादं कार्ड निवडणं. आता याच्यामध्ये जो कार्डचा पॅक असतो त्याच्यात टोटल 52 कार्ड्स असतात. टोटल कार्ड्स आर 52. आता हे 52 जे कार्ड्स असतात त्या 52 कार्ड्समध्ये 26 हे रेड कार्ड्स असतात आणि 26 ब्लॅक कार्ड्स असतात. 26 + 26 असे 52 टोटल कार्ड्स येतात. आता याच्यामध्ये हे जे 26 रेड कार्ड असतात त्याच्यातले 13 हर्ट कार्ड्स असतात. हर्ट म्हणजे मराठीमध्ये आपण त्याला बदाम असं म्हणतो. 13 लाल कलरचे हर्ट कार्ड्स असतात आणि 13 डायमंड कार्ड्स आणि 13 चौकट म्हणतो आपण डायमंडला, ते कार्ड असतात. आणि जे ब्लॅक कार्ड्स असतात 26, त्या 26 ब्लॅक कार्डमध्ये 13 हे क्लब कार्ड्स असतात. अशा प्रकारचं ते क्लबचं चिन्ह आहे म्हणजे किलवर. आणि 13 स्पेड कार्ड असतात म्हणजेच इस्पिकचे कार्ड. असे टोटल 52 कार्ड्स असतात. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे परत एकदा. जे टोटल 52 कार्ड्स असतात त्या 52 कार्ड्समध्ये 26 रेड आणि 26 ब्लॅक कार्ड्स असतात. तर रेड कार्डमध्ये 13 हे हर्ट कार्ड्स असतात, 13 डायमंड कार्ड्स असतात. ब्लॅक कार्डमध्ये 13
क्लब कार्ड्स असतात आणि 13 स्पेड कार्ड असतात. आता याच्यामध्ये जे 52 कार्ड्स असतात, इन ए पॅक ऑफ प्लेइंग कार्ड्स देर आर 4 सेट्स, नेमली हर्ट, डायमंड, क्लब अँड स्पेड. इन ईच सेट देर आर 13 कार्ड्स. हे जे 4 सेट आहेत त्या प्रत्येक सेटचे 13 कार्ड असतात. म्हणजे हर्टचे 13, डायमंडचे 13, क्लबचे 13 आणि स्पेडचे 13. आता समजा हर्टचे ते प्रत्येक 13 कार्ड्स कोणते आहेत पहा. त्याच्यामध्ये किंग केने दाखवलेले असतात, क्वीन क्यूने दाखवतात, जॅक जे, 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2 अँड एस. एस म्हणजे आपण त्याला मराठीमध्ये एक्का असं म्हणतो. असे हे टोटल 13 कार्ड असतात. म्हणजे प्रत्येकाचे 13 कार्ड, प्रत्येकाचे म्हणजे त्याच्यामध्ये हर्टचे 13, त्याच्यानंतर हर्टचे 13, डायमंडचे 13, क्लबचे 13 आणि स्पेडचे 13 असे टोटल 52 कार्ड्स असतात. आता याच्यामध्ये जे रंगीत कार्ड म्हणजे कोणते किंग, क्वीन आणि जॅक. किंगचे 4 असतात, क्वीनचे 4 असतात आणि जॅकचे 4 असतात. यांना फेस कार्ड्स म्हणतात पहा. फेस कार्ड कोणते? 4 किंग, 4 क्वीन आणि 4 जॅक या 12 कार्डला फेस कार्ड्स असं म्हणतात. टोटल फेस कार्ड असतात 12. मग या ठिकाणी आपल्याला हे जे कार्ड आहेत ते या ठिकाणी दाखवलेले हा एस कार्ड म्हणजे एक्के दाखवलेले आहेत. हे सुरुवातीला याच्यामध्ये एस ऑफ स्पेड, त्याच्यानंतर एस ऑफ हर्ट, एस ऑफ क्लब आणि एस ऑफ डायमंड. म्हणजे हा स्पेड म्हणजे इस्पिक एक्का आहे, एस ऑफ हर्ट म्हणजे बदाम एक्का आहे, एस ऑफ क्लब म्हणजे किल्वर एक्का आहे, एस ऑफ डायमंड म्हणजे चौकट एक्का आहे. हे जे एस कार्ड आहेत त्यांना स्पेस कार्ड म्हणत नाही. पेस कार्डमध्ये फक्त किंग, क्वीन, जॅक असे 12 कार्ड्स येत आहेत. तर इक्वली लाईकली आउटकम्स म्हणजे काय आहे पहा. इफ अ डाय इज थ्रोन, if a die is thrown, any of the numbers from 1, 2, 3, 4, 5, 6 may appear on the upper face. म्हणजे ज्यावेळेस डाय फेकला जातो त्यावेळेस अप्पर फेसवर 1, 2, 3, 4, 5, 6 यापैकी कुठलाही एक नंबरवर येऊ शकतो. इट मीन्स दॅट ईच नंबर इज इक्वली लाईकली टू ऑकर. आता आपण प्रॅक्टिस सेट पाहूया. लेट अस स्टार्ट प्रॅक्टिस सेट 5.1. द क्वेश्चन नंबर 1 इज हाऊ मेनी पॉसिबिलिटीज आर देअर इन ईच ऑफ फॉलोइंग. खाली जे काही एक्झाम्पल दिलेले आहेत त्या प्रत्येक एक्झाम्पलमध्ये किती शक्यता असू शकतील असा प्रश्न आहे. The first example is Vanita knows the following sites in Maharashtra. She is planning to visit one of them in the summer vacation. मग वनिताला महाराष्ट्रातील खाली दिलेल्या काही साईट्स दिलेल्या आहेत पहा आणि त्यापैकी त्यातल्या एका साईटला तिला समर वेकेशनमध्ये भेट द्यायची आहे. ते साईट कोणत्या आहेत पहा. एक आहे अजिंठा, महाबळेश्वर, लोणार सरोवर, त्यानंतर ताडोबा वाईल्ड लाईफ सँक्च्युअरी म्हणजे ताडोबा अभयारण्य आहे, आंबोली, रायगड, माथेरान आणि आनंदवन. तर हा जो रँडम एक्सपेरिमेंट दिलेला आहे
त्यातले हे एकूण किती साईड दिलेले आहेत पहा. 1 2 3 4 5 6 7 8. मग हे जे आहेत त्या 8 साईडमध्ये एकाला भेट द्यायची आहे, तर किती शक्यता असू शकतील. आता त्याचं सोल्युशनमध्ये पहा. एकूण 8 साईड दिलेले आहेत. हेअर 8 साईड्स ऑफ महाराष्ट्र आर गिव्हन. एकूण 8 साईड दिलेले आहेत, म्हणजे त्याच्यातल्या एकाला भेट द्यायची आहे. म्हणजे देअर आर 8 पॉसिबिलिटी इन ए रँडम एक्सपेरिमेंट. 8 साईडपैकी एकाला भेट द्यायची म्हणजे 8 पॉसिबिलिटी येतील. मग अशा प्रकारे आपल्याला त्याचा आन्सर लिहावा लागेल. देअर आर 8 पॉसिबिलिटी इन ए रँडम एक्सपेरिमेंट ऑफ विजिटिंग अ साईट आउट ऑफ 8 साईट इन महाराष्ट्र. म्हणजे 8 पैकी एकाला व्हिजिट करायची आहे, म्हणून तिथं 8 पॉसिबिलिटी असू शकतील पहा. आता सेकंड एक्झाम्पल पाहूया पहा. सेकंड एक्झाम्पल, एनी डे ऑफ अ वीक इज टू बी सिलेक्टेड रँडमली. सॉरी, एनी डे ऑफ अ वीक इज टू बी सिलेक्टेड रँडमली. आठवड्यातील एक वार रँडमली सिलेक्ट करायचा आहे. आता याच्यामध्ये काय शक्यता असू शकते पहा. किती शक्यता असू शकतात. आता आठवड्यात देर आर 7 डेज इन अ वीक. एका वीकमध्ये 7 दिवस येतील, म्हणून पॉसिबिलिटीसह 7 येतील. देर आर 7 पॉसिबिलिटी इन ए रँडम एक्सपेरिमेंट ऑफ सिलेक्टिंग अ डे ऑफ द वीक. म्हणजे 7 दिवस असल्यामुळं 7 पॉसिबिलिटी या ठिकाणी असतील. क्वेश्चन नंबर 3 पहा या ठिकाणी. क्वेश्चन 3 काय. सिलेक्ट 1 कार्ड फ्रॉम द पॅक ऑफ 52 कार्ड्स. 52 कार्डमधनं एक कार्ड सिलेक्ट करायचं आहे. मग आता या ठिकाणी टोटल कार्ड्स, देर आर 52 कार्ड्स इन अ पॅक ऑफ कार्ड्स. 52 कार्ड आहेत. देअरफॉर देर आर 52 पॉसिबिलिटी इन ए रँडम एक्सपेरिमेंट ऑफ सिलेक्टिंग 1 कार्ड फ्रॉम द पॅक ऑफ 52 कार्ड्स. 52 कार्ड आहेत, एक कार्ड सिलेक्ट करायचं, म्हणून त्या ठिकाणी 52 पॉसिबिलिटी देईल. त्यानंतर चौथं एक्झाम्पल पहा. एक्झाम्पल नंबर 4. The example number 4 is 1 number from 10 to 20 is written on each card. Select 1 card randomly. आता 10 ते 20 पर्यंत कार्डला नंबर दिलेले आहेत. म्हणजे 10 ते 20 मध्ये एकूण किती कार्ड झालेत तेवढ्याच पॉसिबिलिटी येतील या ठिकाणी. बघा या ठिकाणी 10 ते 20 म्हणजे 10, 11 असं 20 पर्यंत जर मोजलं तर टोटल कार्ड किती येणार आहेत. 11. देर आर 11 कार्ड्स नंबर फ्रॉम 10 to 20. आणि म्हणून देर आर 11 पॉसिबिलिटी इन अ रँडम एक्सपेरिमेंट ऑफ, किती पॉसिबिलिटी आहे. 11 पॉसिबिलिटी in a random experiment of selecting 1 card from the given set of cards.